सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं। हे मतदान 7 मे रोजी झालं असून निकाल 4 जून रोजी असल्यानं तब्बल 1 महिना गॅप आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे। दरम्यान भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर वॉर पाहायला मिळत आहे। सोलापुरात आमदार राम सातपुते आणि आमदार प्रणिती शिंदे या दोन युवा आक्रमक आणि अभ्यासू उमेदवारांमध्ये अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळाली। दोन्ही बाजूने सुद्धा सोशल मीडियावर कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडल्याचं पाहायला मिळालं। मागील 2 वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रणिती शिंदे या मैदानात उतरल्या होत्या, तर दुसरीकडे भाजपा पार्टी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली। राम सातपुते यांच्या रूपात भाजपा हॅट्रिक करणार का याची उत्सुकता भाजपा कार्यकर्त्यांना लागू नये, मात्र प्रणिती शिंदे यांना ग्रामीण भागातून मिळालेला प्रतिसाद पाहता भाजपाला हे एक प्रकारचं टेन्शन आहे। पद्मशाली समाज, लिंगायत, लोधी, ब्राह्मण यासह इतर काही समाजामध्ये भाजपाची ट्रेंड पाहायला मिळाली। यंदाचा वाढलेला 1% हा कोणत्या पक्षाला फायदेशीर आहे हे देखील टेन्शन दोन्ही पक्षाला लागू नये, त्यामुळे काँग्रेस पक्षाने आता सोशल मीडियावर 4 जून धप्पा, अनपेक्षित आणि आश्चर्यकारक आम्हीच देणार हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय आहे। त्या पोस्टरवरूनही काँग्रेसनं भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडिया वार सुरू झालेला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।